रामकृष्ण हरी. आज आपण बनवणार आहे बटाट्याचे काप. बघा आपण त्यासाठी काय घेतलंय. हे आले आपले 3 बटाटे मी छान असे साळून धुवून आणि पाण्यात टाकून घेतले बरं का, ते जेणेकरून ते काळे पडणार नाही. आणि हे बघा ही आपली हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे आणि शेंगदाणे. हे बटाटे आपण उपवासाची भाजी बनवणार आहे बरं का. आपण त्यासाठी आपण हे बघा हा बटाटा असं छान असा चिरून घेऊ. हे आपले बटाट्याचे काप जे आहे ना ते उपवासासाठी करणार आहे आपण. असे पातळ छान असे चिरून घ्यायचे. उपवासाला साबुदाणा बी खाऊन कंटाळा येतो, तर आपण अशी भाजी बनवू जेणेकरून पोटही भरतं. बघा छान असं चिरून घेते मी आता. बघा आपले बटाटे छान असे चिरून झाले, त्याचे किती सुंदर काप झाले. आपण आता हे स्वच्छ धुवून आपण कढई ठेवून घेतली. आता तेल टाकू. तेल आपण कोणतं शेंगदाणा तेल टाकणार आहे बरं का. याच्यात तूप नाही टाकणार आहे आणि साधं तेल पण नाही. आपलं आलं शेंगदाणा तेल. आणि शेंगदाणा तेल जास्त पण नाही टाकायचं, त्याचा वास येतो नंतर. आपण 2 पळी तेल टाकले. तेल तापलंय बरं का आपलं. आता ही हिरवी मिरची आणि जिरे आपण बारीक करून घेतले ते टाकून घेऊ आणि कमी गॅस करू बरं का. हे आले आपले बटाट्याचे काप. छान असं मिक्स करून घेऊ. आपण आता यात मीठ टाकणार आहे, तर ते मीठ आपलं रोज वापरतो ते मीठ नाही टाकणार आहे. आपण सेंधव मीठ टाकणार आहे बरं का. बघा हे आलं आपलं 1 चमचा सेंधव मीठ. छान असं फ्राय करून घेऊ. आणि फक्त वाफेवर पण करता येतं आपल्याला. ही भाजी होते आपली वाफेवर पण होते आणि पाहिजे असलं तर असा पण होतो बरं का. तर आपण आता हिला वाफेवर बनवणार आहे. आता झालंय, आपण गॅस कमी करून आणि झाकण ठेवून देऊ. आपण आता वाफ भरली आहे, काढून घेऊ. बघा मस्त वाफ झाली आहे. आपण रस्साभाजी बनवणार आहे बरं का. आपल्याला जेव्हा आपण साबुदाणा बनवतो खिचडी, तर ती कोरडी खायला नको वाटते, तर अशी बटाट्याचे काप छान भाजी होते बरं का ही. इकडे बघा आपण हे गरम पाणी ठेवलेलं आहे, ते पाणी टाकून घेऊ आता. आणि थंड पाणी नाही टाकायचं, गरमच पाणी टाकायचं ह्या भाजीमध्ये. बघा आपण आता उकळी आली तिला, शेंगदाण्याचा भुगा करून घेतलाय छान असा, तो पण टाकून देऊ आणि मीडियम गॅसवर होऊ देऊ बरं का तिला. आपण भाजी चेक करू बरं का. हे बघा आपण काय केलं, हे ताटामध्ये असं पाणी ठेवलंय, ते पाणी गरम झालंय. जर आपली भाजी शिजेल नसली तर आपण हेच गरम पाणी टाकता येतं आपल्याला बरं का. थोडं टाकावंच लागेल. बरं झालं ठेवलं हे गरम पाणी. आता यात आपण कोथिंबीर टाकणार आहे. मस्त अशी कोथिंबीर टाकू. खूप छान झाले बरं का आपली बटाट्याचे काप. उपवासासाठी ना नुसतं साबुदाणा खाण्यापेक्षा अशी भाजी बनवली की खायला बी बरं वाटतं. तो कोरडा कोरडा साबुदाणा बी गिळत नाही. हे बघा छान झाले आपले बटाट्याचे काप. तुम्ही पण अशी भाजी नक्की बनवा आणि खा. आणि मला लाईक करून सांगा तुमची भाजी कशी झाली ते.